हॅलो, रामकृष्ण हरी. जय हरी. रामकृष्ण हरी. महाराज जरा बघा, सेटिंग बरोबर आहे का? ठीक आहे. काही असं रामकृष्ण. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्णा हरे हरे. पुंडलीकवरदा हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. गुरुवर्य शंकर बाबा शाडकर महाराज की जय. वैकुंठवासी मोजरकर महाराज की जय. स्वानंद सुखनिवासी जोग महाराज की जय. गजाननं भूतगणादिसेवितं, कपित्थजम्बूफलचारुभक्षणम्, उमासुतं शोकविनाशकारकम्, नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजम्. शुक्लां ब्रह्मविचारसारपरमा, आद्यां जगद्व्यापिनीं, वीणापुस्तकधारिणीमभयदां, जाढ्यान्धकारापहां, हस्ते स्फाटिकमालिकां विदधतीं, पद्मासने संस्थितां, वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं, बुद्धिप्रदां शारदां. सशङ्खचक्रं सकिरीटकुण्डलं, सपीतवस्त्रं सरसीरुहेक्षणं, सहारवक्षस्थलकौस्तुभस्त्रियं, नमामि विष्णुं शिरसा चतुर्भुजं. महायोगपीठे तटे भीमरथ्यां, वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रै, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः, गुरुर्साक्षात् परब्रह्म, तस्मै श्रीगुरुवे नमः. मूकं करोति वाचालं, पङ्गुं लङ्घयते गिरिं, यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं. योऽन्तःप्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां, सञ्जीवयत्य किल शक्तिधरस्वधाम्नाम्. अन्यांशास्तचरणश्रवणत्वगादीन्
प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता. देखा नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे. जे सारथ्यपण पार्थाचे करीत्वासे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आणि प्राप्त निमित्ताने प्राप्त माहे आज माझ्याकडे वैकुंठवासी मोजरकर फड मंच आणि या विदर्भीय परिसरातील या मंडळीने अधिक मासानिमित्ताने, मल मासानिमित्ताने, पुरुषोत्तम मासानिमित्ताने आजच्या दिवसाची सेवा, प्रवचनरूपी सेवा माझ्याकडे सोपवलेली आहे. वास्तविक पाहता या अधिक मासानिमित्ताने अर्थात या 1 महिन्याच्या कालावधीत महाराष्ट्रातील अनेक नामवंत कीर्तनकार, प्रवचनकार यांची विशिष्ट अशी विद्वत्तापूर्ण प्रवचन आणि या ओझरकर मंचाच्या माध्यमातून आणि सर्वांना पाहण्याकरता ती मिळाली, ऐकण्याकरता ती मिळाली. अर्थात खूप स्तुत्य असा उपक्रम या मंडळीने राबवलाय. अर्थात आजचा हा महिना, चालू महिना म्हणजे पुरुषोत्तम मास, मलमास किंवा अधिक मास. आणि या महिन्यात शास्त्रानुसार काही गोष्टी करणीय आहेत, काही गोष्टी अकरणीय आहेत. अर्थात काही गोष्टींचा या मासात त्याग आहे, त्या गोष्टी करू नयेत. आणि काही गोष्टी ग्राह्य आहेत, त्या केल्या आणि त्या केल्यानंतर त्याचं फळ अधिक पटीने मिळतं. अर्थात अधिकस्य अधिकम फलम, म्हणजे अधिक केल्याने त्याचं फळ अधिक मिळतं किंवा 1 पटीने केल्याने त्याचं फळ कितीतरी पटीने मिळतं. असा हा महिना. आणि या महिन्यात यथाविधी ध्यान, धारणा, पूजाविधी, साधना, जप, तप, अनुष्ठान जेवढ्या काही साधना आहेत आणि त्या साधना यथासांग अत्यंत श्रद्धेने, निष्ठेने, प्रेमपूर्वक केल्यानंतर त्या फळाची प्राप्ती अत्यंत त्याच पटीने, तितक्याच तीव्रतेने त्या फळाची प्राप्ती मिळत असते. असा अधिक महिना अत्यंत महत्त्वाचा महिना आहे. आणि सनातन धर्माच्या दृष्टीने अर्थात शास्त्र दृष्टीने, आर्य धर्मदृष्टीने, हिंदू धर्मदृष्टीने ही फार महत्त्वाची बाब आहे. वास्तविकता जर विचार केला तर भारतीय कालगणनेचा जर विचार केला तर भारतीय काळगणना अर्थात हिंदू वर्षीय कालगणना ही चांद्र वर्ष आणि सौर वर्ष या पद्धतीने चालत असते. बरं का, या पद्धतीने ती रचना असते. परंतु त्याचा विचार करत असताना, चांद्र वर्षाचा विचार करत असताना संपूर्ण वर्षाचा विचार केला तर 354 दिवस भरतात आणि सौर वर्षाचा जर विचार केला तर 365 दिवस भरतात. या चांद्र वर्ष आणि सौर वर्षामध्ये जो मधला कालखंड आहे, दिवसांचा कालखंड आहे, म्हणजे प्रत्येक वर्षाचा कालखंड, तर त्याच्यात जवळजवळ 10 ते 11 दिवसांचा फरक येतो. बघा, कधी कधी आपल्याला आपण काळगणना म्हणजे काळनिर्णय कॅलेंडर जेव्हा बघतो त्यावेळेस कधी कधी तिथी एकादशी तुम्हाला दोन ठिकाणी आलेली दिसेल किंवा एकच तिथी, एकाच दिवसात 2 तिथी आलेल्या दिसतील. असा जो फरक ज्यावेळेस आपल्याला दिसतो बरं का, तर त्या फरकाने जसं वर्ष पालटून जातात, म्हणजे 3 वर्ष परिपूर्ण झाल्यानंतर प्रत्येक वर्षाला तिथ्या ह्या 10 दिवसाने घटत असतात, कमीत कमी 10 दिवसाने घटत असतात. आणि 3 वर्षाने त्या तिथ्या 10 असं करून म्हणजे 30 दिवसांचा एक विशिष्ट वेगळा महिना तयार होतो. आणि तो 3 वर्षाने आल्यानंतर
आपण त्याला काय म्हणतो, अधिक मास म्हणतो, धोंड्याचा महिना म्हणतो, मलमास म्हणतो, पुरुषोत्तम मास म्हणतो. अशा प्रकारे या अधिक मासाची एक रचना आहे. त्याच्या पुराणांमध्ये, शास्त्रांमध्ये बरं का विविध कथा आहेत बरं का, विविध अंगाने त्याचं वर्णन असं केलेलं आहे की अधिक महिन्याचं असं महत्त्व का. तसं जर विचार केला तर वर्षाचे आपल्या मराठी महिन्यांचा जर विचार केला तर 12 महिने आहेत बरं का. त्याच्यामध्ये 3 वर्षानंतर हा एक अधिक महिना येतो. 3 वर्षानंतर हा एक अधिक महिना येतो. तर या अधिक महिन्याला, या महिन्यामध्ये जी साधना केली जाते त्याचं फळ तर दुपटीने मिळतंच. पण या महिन्यामध्ये माणसाच्या आपल्या जीवनामध्ये जे काही पापकर्म किंवा दुष्कर्म घडले असतात, जे मलाचा जो एक प्रकार, आपल्या पाप म्हणजेच मलदोष, हे मलदोष अत्यंत तीव्र गतीने नष्ट होतात म्हणून याला मलमास देखील म्हणतात. आणि ते नष्ट करण्याचं सामर्थ्य भगवान परमात्म्यामध्ये आहे. म्हणून ती साधना परमात्म्याची केली बरं का तर ते दोष निघून जातात. दुसरी गोष्ट, या महिन्याला पुरुषोत्तम मास म्हणतात. तर पुरुषोत्तम मास का म्हणतात तर त्याचं कारण असं आहे की प्रत्येक महिन्यामध्ये सूर्य हा त्या राशीत प्रवेश करत असतो. म्हणजे 12 महिने तर 12 राशीमध्ये सूर्य हा प्रवेश करतो. आणि सूर्याने त्या राशीत प्रवेश केल्यानंतर तो महिना बरं का यथासांग कार्य करण्याकरता तयार असतो. अर्थात त्या महिन्याच्या तिथी शुभ कार्य करण्याकरता फलप्रद असतात. परंतु त्या महिन्यात सूर्याने त्या राशीत प्रवेश केला असला पाहिजे. परंतु अधिक मास जो असा आहे बरं का, या महिन्यात सूर्य कोणत्याच राशीत प्रवेश करत नाही. अधिक मासामध्ये सूर्य कोणत्याच राशीमध्ये प्रवेश करत नाही. म्हणून त्या महिन्याची जी देवता आहे बरं का, त्या महिन्याची देवता ही अत्यंत रुष्ट झाली बरं का. कारण त्या महिन्यामध्ये कोणीच पूजा अर्चा करेना, ध्यान, म्हणजे तो महिना एक प्रकारचा तेजीने झाला. तिची एक खंत तिच्या मनामध्ये निर्माण झाली आणि ती रुष्ट होत असताना मग काही ऋषीमुनींनी आणि त्या देवतेला असं विचारल्यानंतर तिने तिची व्यथा सांगितली. त्यावेळेस त्या देवतेला ते गोलोकामध्ये घेऊन गेले, ज्या ठिकाणी भगवान कृष्ण परमात्मा आणि आपल्या गोलोकामध्ये आपल्या भक्तांबरोबर रासक्रीडा खेळत होते. त्या ठिकाणी देवता गेल्यानंतर तिने आपली व्यथा प्रकट केली, व्यथा मांडली त्यांच्या पुढे की माझ्या जीवनामध्ये असं का बरं का, माझा कुणीच का अंगीकार करत नाही बरं का, मला कुणीच का जवळ घेत नाही बरं का. आणि माझ्याच याच्यामध्ये, कारण त्या महिन्याची तिची देवता असते आणि त्या देवतेचं पूजन केलं जातं. परंतु अधिक मासाची देवता तिचं कुणीही पूजन करत नसल्यामुळे ती देवता अत्यंत दुःखी झाली, कष्टी झाली. आणि ती तिचं दुःख हरण करण्याकरता ज्यावेळेस ती गोलोकामध्ये भगवान कृष्ण परमात्म्याच्या ठिकाणी गेली, त्यावेळेस कृष्ण परमात्म्याने सांगितलं की तुझा जरी कोणी अंगीकार नाही केला तरी तुझा अंगीकार मी करणार आहे. आणि लक्षात ठेवा, भगवान परमात्मा ज्याचा अंगीकार करतो ना, ते निंदनीय असलं बरं का तरी वंदनीय असं होतं. तुकोबारा म्हणतात ना, अंगीकार ज्यांचा केला नारायणे, निंदतेही तेने वंद्य केले. पुराणातली उदाहरणं आहेत. आजापुत्र भिल्लणी तारेली कुंटिणी, प्रत्यक्ष पुराणे वंद्य केली बरं का. पुराणांनी त्याला वंदन केले, पुराणांनी बरं का त्यांचा जय जयकार केलाय. पुराणांनी त्यांची कीर्ती गायली आहे बरं का. पुराणांनी त्यांचा मोठा जय जयकार केला, कीर्ती गायली आहे बरं का, वर्णन केले पुराणांनी. आणि अशा प्रकारे त्या देवतेचा अंगीकार भगवान परमात्म्याने केल्यामुळे बरं का नवे त्या देवतेचा जो महिना आहे त्या महिन्यालाच भगवान परमात्म्याचं नाव दिलं गेलं. त्याला म्हणतात पुरुषोत्तम मास. आणि असा असणारा पुरुषोत्तम मास भगवान परमात्म्याने सांगितलं की हे देवता, माझे सर्व गुण बरं का, माझे सर्व वरदान हे तुला प्राप्त होतील. या महिन्यात जे कोणी तुझी साधना करतील बरं का, या महिन्यात जे कोणी साधना करतील, तपश्चर्या करतील बरं का, त्या फलप्रद प्राप्त होतील आणि त्यांच्या सर्व मनोकामना परिपूर्ण होतील. असं या महिन्याचं मासाचं विशिष्ट प्रकारचं महत्त्व आहे. आणि याचं वर्णन अधिक मास, पुरुषोत्तम मास आणि या अध्यायामध्ये विशिष्ट प्रकारे वर्णन केलंय.
जितकं सांगावं तितकं थोडंच आहे. आणि त्या निमित्ताने या ओझरकर फड मंचाने आणि ही जी रचना केली आहे या महिन्यात त्यांच्या प्रत आणि या भगवत परमात्म्याची कीर्ती त्याच्या कथा लोक फेसबुकच्या माध्यमातून ऐकतात. अर्थात कोरोनाच्या ह्या काळात लोकांना समूहाने त्या भजनाचा आनंद, त्या कीर्तनाचा आनंद, त्या प्रवचनाचा आनंद घेता येत नाही. तर सोशल मीडियाच्या माध्यमातून का होईना लोकांपर्यंत हे विचार पोहोचवण्याचं ज्यांनी काम केले, धन्यवाद देतो ओझरकर फडाला की त्यांनी हे असं मोलाचं कार्य करून लोकांपर्यंत बरं का हे पारमार्थिक विचार पोहोचवण्याचं अत्यंत सुज्ञपणाचं हे कार्य वैशिष्ट्यपूर्ण कार्य त्यांनी हाती घेतलं. आणि माझ्याकडे आजची सेवा आली त्या निमित्ताने मला 2 शब्द बोलण्याचा एक योगायोग त्यांनी आणून द्या, त्याबद्दल मी त्यांचा अत्यंत आभारी आहे. आणि या निमित्ताला या विचाराला धरून आणि चिंतनाकरता घेतलेली ओवी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या भावार्थ दीपिका अर्थात ज्ञानेश्वर या ग्रंथातील आहे. आणि ओवी अशी आहे की देखा नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे जे सारथ्यपण पार्थाचे करीत असे. का संत श्री ज्ञानेश्वर महाराज आपल्या मराठी शैलीत बरं का याची मांडणी करताना हे सांगत असताना अत्यंत रुचकर त्यांच्या अलंकारिक भाषेत याचं वर्णन करतात. ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी बोलले म्हणजे असामान्य अलौकिक ग्रंथ. अमृताला पैंजणी जिंकणार असं त्यांचं शब्द आहे. माझा मराठाची बोलू कौतुके अमृता तेही पैंजा जिंके आईशी अक्षरे रसिके मेळविन. बरं का असं म्हणजे अशा अक्षरांची रचना करीन, असे शब्द मांडीन. अहो वास्तविकता ब्रह्मज्ञानाविषयी शब्दच आहे का? बरं का रूपाचा विषय आहे का? येणे कारणे बोलेन बोली अरूपाची रूप दाखविन आतींद्रिय परी भोगविन इंद्रियांकरवी. ब्रह्मज्ञानाचा जो विषय इंद्रियांना अगोचर होणारा विषय, परंतु तो इंद्रियांद्वारे बरं का म्हणजे तो डोळ्याचा नसणारा विषय, तो कानाचा नसणारा विषय, तो स्पर्शाचा नसणारा विषय, तो बोलण्याचा नसणारा विषय, परंतु शब्दाद्वारे ते ब्रह्मज्ञान मांडून जगाला तृप्त करण्याचं सामर्थ्य संत महात्म्याने केलं. अर्थात ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून केलं. आपल्या बरव्या कवित्वाच्या रसिकत्वातून परतत्वाला स्पर्श करणारा अलौकिक ग्रंथ त्यांनी मांडला. वाचे बरवे कवित्व, कवित्वी बरवे रसिकत्व, रसिकत्वी परतत्व स्पर्श जैसा. परतत्वाला स्पर्श करणारा अलौकिक असा ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ आणि त्या ग्रंथाची त्यांनी मांडणी केली. अहो त्यांचे बोल म्हणजे शब्द जैसे कल्होल अमृताचे. कसं बघा ना, संत महात्मे हे बोलताना अत्यंत मर्यादित बोलतात, अत्यंत सूक्ष्म रीतीने बोलतात. कसे बोलतात? साच आणि मवाळ, मितुळे आणि रसाल, शब्द जैसे कल्होल अमृताचे. बरं का ते खरे बोलतात, मृदू बोलतात, थोडं बोलतात, पण बोलताना कसं बोलतात? शब्द जैसे कल्होल अमृताचे. अहो त्यांच्या रागात देखील बरं का, त्यांच्या संतांच्या शब्दात बरं का, संत कसे जरी बोलतील ना तरी ते शास्त्राला धरून असेल. जयांचे बिसाट शब्द सुखे म्हणो येती वेद. महाराज ते सहज जरी बोलतील ना का, सहज बोलणे हितोपदेश. त्यांच्या बोलण्यामध्ये महाराज फार अलौकिकता असते बरं का. आणि त्यांचं बोलणं हे साजेच असतं. जशी आई आहे बरं का, आईचं हे वागणं, आपल्या मुलाशी बोलणं कसं असतं? बालकाची चाली जाणूनी माता पाऊल घाली, तैसे संत जगी क्रिया कोणी दावीत यांनी. त्यांचं जीवन फार अलौकिक असतं आणि ते जगाला बोधप्रद असं जीवन जगत असतात बरं का. नवे नवे त्यांचं जगणं म्हणजे शास्त्र आहे बरं का. त्यांचं वर्तन म्हणजे शास्त्र आहे बरं का. ते बोलतील ते वेद होईल बरं का. ती जे क्रिया करतील बरं का तो मार्ग होईल. येणेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही. म्हणजे त्या मार्गाने जर गेलो तर कुठल्याच प्रकारचा गुंता पडणार नाही, कुठल्याच प्रकारची अडचण येणार नाही बरं का. आणि असे संत महात्मे ज्यावेळेस एखादी
विचार ज्यावेळेस मांडत असतात ना, तर त्या विचारामध्ये फार मोठा गर्भित अर्थ असतो बरं का. ते थोडं बोलतील परंतु त्याचा अर्थ महाराज फार व्यापक असतो बरं का. जसं सूर्याचा विचार केला तर सूर्य बघा, तुम्हाला सूर्याचं जर तुम्ही स्वरूपाचं वर्णन केलं बघितलं तर सूर्य हे बचकं एवढं दिसतं, परंतु त्याचा प्रकाश हा म्हणजे त्रैलोक्याला व्यापून शिल्लक राहतो. माझी भाषा नाही, ज्ञानोबरांची भाषा आहे. बिंब तरी बचके एवढे परी प्रकाशात त्रैलोक्य थोकडे, शब्दाची व्याप्ती येणे पाडे जाणावी. म्हणजे संतांचं शब्द बघा ना कसं आहे, ते मोजकं बोलतील बरं का, परंतु त्याच्यातला अर्थ व्यापक असतो. आणि ते सूत्र, त्यांची भाषा सूत्रवत असते बरं का. म्हणजे सूत्र जरी छोटा असला बरं का, सूत्र जरी छोटा असला, दिसायला जरी छोटा असला बरं का, परंतु त्याच्यामध्ये फार मोठा गर्भित आणि व्यापक अर्थ असतो. सूत्राची भाषा सांगत असताना शास्त्रकार असं म्हणतात की अल्पाक्षरम संदिग्धम सारवत विश्वतो मुखम आस्थोपमन वद्यंच सूत्रम सूत्र विदो विदो. सूत्राची भाषा परिभाषा सांगत असताना शास्त्रकार असं म्हणतात, अल्पाक्षर त्याच्यामध्ये अक्षर कमी असतात, असंदिग्धम संशयरहित असतं ते, सारवत आणि बोलताना ते मोजकं म्हणजे सारवत बोलतात, विश्वतो मुखम मात्र त्याच्यातला अर्थ विश्वाला व्यापून टाकणारा असा अर्थ असतो. अस्तोभ मनवद्यमच सूत्रम सूत्र विदो विधू, याला काय म्हणतात, सूत्र म्हणतात. म्हणजे संशयरहितपणा, मोजके शब्द बरं का, आणि त्याचा अर्थ सहज मनाला आकलन होईल, विचाराला आकलन होईल अशा अर्थाची मांडणी, अशा रचना असते. तसं ज्ञानोबराय देखील या ठिकाणी एवढं सांगण्याचा हा माझा प्रयास झाला, किंवा मी म्हणतो की ज्ञानोबरायांची भाषा या ठिकाणी आहे. ज्ञानोबराय ह्या ओवीमध्ये जी रचना मांडतात अत्यंत सूक्ष्मरीतीचं चिंतन आहे. सहजासहजी ही ओवी सर्वांनाच पाठांतर असेल बरं का, कारण ही सहज ओवी माणसाच्या चिंतनात येते, ऐकण्यात येते. आणि ज्ञानोबरायांच्या ओव्या पाठ करा, ज्ञानोबरायांच्या ओव्यांचा असं ना गठ्ठाच्या गठ्ठा पाठांतर होतो, कारण त्याच्यामध्ये विविध प्रकारांच्या अलंकारांची रचना आहे. यमक अलंकार, रूपक अलंकार, दृष्टांत अलंकार, अनुप्रास अलंकार, उत्प्रेक्ष अलंकार. हा ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी, त्याला रसिकज्ञ असावा लागतो बरं का. रसिकज्ञ, त्याची जाण असावी लागते, कारण रसाचं पान देखील, आपली जीभ देखील त्या पद्धती असली पाहिजे ना त्या रसाचं पान करायला. ज्ञानोबरांनी नवरसांची मांडणी केली याच्यामध्ये. नवरसी भरवी सागरू करवी उचित रत्नांचे आगरू भावार्थाची गिरवरू निपविजे माये. श्रीगुरूंकडे ते मागणी करतात, ती रचना करतात बरं का, सांगतात. आणि ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी बरं खरं का, ते श्रवण करण्याकरता, ते वाचण्याकरता अंतकरण त्या पद्धतीचं असलं पाहिजे. मला सांगा ना, एखाद्या मुलाचं आईवरती जर प्रेम असेल ना, आईवरती त्यांचा जो कार्यक्रम संबंध असतो ना, तो फार अलौकिक असतो. तान्ह्याशी लागता झटे तेने अधिकची पाना फुटे रोषे प्रेमे गुडवते पर्यंत याची. ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी म्हणजे माय आहे, आई आहे. आणि तुम्ही आम्ही वाचक तिची मुलं आहोत बरं का. तुमच्या अंतकरणात ज्यावेळेस ती वाचन करण्याची श्रद्धा भावना होईल ना, त्याचा अर्थ तुम्हा आम्हाला उमगल्याशिवाय राहणार नाही. वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी बरं का, किंवा ज्ञान होय मुढा अर्थी मूर्ख त्या दगडा. फार मोठं सामर्थ्य आहे महाराज तिच्यामध्ये बरं का. ते ऐकलं पाहिजे, ते श्रवण केलं पाहिजे, ते वाचलं पाहिजे. एवढं मोठं अलौकिक सामर्थ्य ज्ञानेश्वरी ग्रंथात आहे. मूळतः मी ओवीकडे अजून पोचलो. ही ओवी सर्वांची पाठ आहे की देखा नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे जे सारथ्यपण पार्थाचे करीत वसे संत श्री ज्ञानोबराय. या ओवीची रचना करताना मांडताना बघा ना, शब्द आपल्याला सहज दिसतात, पण त्या शब्दाचा जर विचार केला ना खोलवर, बघा कशी मांडणी करतात. देखा नवलतया प्रभूचे म्हणजे ज्ञानोबराय सांगतात, तुम्ही त्या प्रभूचं नवल पहा. काय नवल पहा? अद्भुत प्रेम भक्ताचे. भक्ताविषयी त्यांचं किती अद्भुत प्रेम आहे. अद्भुत न भूत इति अद्भुत, म्हणजे भूतकाळामध्ये अशी जी घटना घडली नाही त्या प्रकारचं. अद्भुत म्हणजे आश्चर्यकारक, अद्भुत म्हणजे विलक्षण, अद्भुत म्हणजे अलौकिक. जे कधी जी घटना घडली नाही, त्या जी घटना कधी घडली नाही आणि ती ज्यावेळेस घटना घडते ना त्यावेळेस ती अलौकिक असते. कधी न घडलेली एखादी घटना
आणि ती ज्यावेळेस अचानक घडते बरं का, तेव्हा त्याला अद्भुत म्हणतात, त्याला अलौकिक म्हणतात, त्याला आश्चर्यकारक म्हणतात, त्याला विलक्षण असं म्हणतात बरं का. या ठिकाणी ज्ञानोबांनी देखील असं म्हटले, अद्भुत प्रेम भक्ताचे जे सारथ्यपण पार्थाचे करीतो असे. आता ढोबळमानाने या ओवीचा जर सहज विचार केला तर या ओवीचा सहज अर्थ असा आहे की बघा त्या भक्ताचं परमात्म्याविषयीचं प्रेम बघा की तो भगवान परमात्मा त्या भक्ताचं सारथ्यपण करता, असा सरळ त्या ओवीचा अर्थ आहे, सरळ साधा अर्थ आहे. परंतु याचा विचार करताना तुम्हाला एक सांगू का, ज्ञानोबांनी असं म्हटले, देखा नवलतया प्रभूचे. ऐका बरं का, शब्दांची रचना करत असताना ज्ञानोबांनी आपल्या भाषेमध्ये, आपल्या वाङ्मयामध्ये, आपल्या शब्दांमध्ये नवलावा शब्द सांगितलाय. आणि नवल या शब्दाचा अर्थ काय माहिती आहे का? नवल म्हणजे एखादी गोष्ट जर कधी घडली नाही आणि ती जर अचानक घडली तर माणसाला नवलपरी वाटते. नवल वाटतंय की नाही? हो, एखादं बघा, अचानक एखादा मुलगा बोलायला लागला, आई वडील आहेत दोन बरं का, आणि त्याला कधी बाबा म्हणता येत नाही, त्याला कधी आई म्हणता येत नाही, आणि अचानक तो आई किंवा बाबा म्हणायला लागला ना की त्यांना असं वाटतं, अहो नवल, शेजारच्याला सांगतात, अहो नवलपरी झाली हो, आमचा मुलगा आई म्हणायला लागला, आमचा मुलगा बाबा म्हणायला लागला. याचा अर्थ याच्या आधी कधी असं घडलं नव्हतं, ते आज घडलं. म्हणजे न घडणारी घटना आज घडली म्हणून त्यांना त्याचा काय वाटला? नवला वाटला. ज्ञानोबा देखील या ठिकाणी म्हणतात, देखा नवलतया प्रभूचे. असं का म्हणतात? ज्ञानोबा असं नवल का म्हणतात? नवल या शब्दाची रचना का किंवा नवल हा शब्द का मांडतात बरं का. आणि ज्या अर्थी ते मांडतात आणि ज्ञानोबा मांडतात, ज्या अर्थी ते मांडतात त्या अर्थी त्याच्यामध्ये गर्भित अर्थ आहे बरं का. त्याशिवाय तर ती शब्दाची रचना करणार नाही. ज्ञानोबांनी 9,000 ओव्यांची रचना केली बरं का. त्याच्यातला शब्द आणि शब्द, अहो ते काही साधे शब्द नाही. हे शब्द तयार करताना ज्ञानोबा सांगतात, आताच नाहीये, ही जी मी साधना केली ना, ही कल्पच्या कल्पापर्यंतची साधना केली आहे. माझी या सत्यवादाचे तप वाचा केली बहुत कल्प, तया फळाचे महाद्वीप पातली प्रभू. मी हा अथांग ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ तयार केलाय बरं का. हे करताना काही आत्ताच्या काळाचा नाही आहे, कल्पच्या कल्प मी काही साधना केली असेल बरं का, तपश्चर्या केली असेल, त्या तपश्चर्याचं फळ म्हणून बरं का हा अलौकिक असा ग्रंथ यापुढे तयार झालेला आहे. आणि ज्ञानोबांचे ते शब्द आहेत ना, मी सांगितलं ना की नवलाव. तर नवलाव काय, तर ज्ञानोबा या ठिकाणी नवलाव सांगतात. व्यावहारिक दृष्टीने तो खरंच नवलाव आहे का? बघा, काही स्थितीला असं म्हणतात वस्तुस्थिती. जी गोष्ट आहे जशी सांगणं त्याला काय म्हणतात? वस्तुस्थिती म्हणतात. आणि जी गोष्ट तशी नसताना सांगितली जाते तिला काय म्हणतात? अतिशयोक्ती म्हणतात. एखादी घटना जशीच्या तशी नसताना ती वेगळ्या पद्धतीने सांगितली जाते त्याला काय म्हणतात? काय म्हणतात? अतिशयोक्ती म्हणतात. आणि जशीच्या तशी असेल घडलेली घटना त्याला काय म्हणतात? वस्तुस्थिती म्हणतात. बघा, एखादा माणूस मीटिंगमध्ये जेव्हा बसतो, एखाद्या चर्चेला ज्यावेळेस बसतो, चर्चेला बसले असताना तो सांगतो की मी त्या ठिकाणी घडलेली वस्तुस्थिती तुम्हाला सांगतो, म्हणजे जिथं जसं घडलंय ना तसं तुम्हाला या ठिकाणी सांगतो. आणि एखादा माणूस बडाया मारणार असतो बरं का, तो पाहिलेला असतं त्यांनी एवढंसं बरं का, पण तो सांगताना हे एवढं मोठं सांगतो बरं का, म्हणजे वाजवीपेक्षा फुगून सांगतो. वाजवीपेक्षा फुगून सांगितलेल्या गोष्टीला अतिशयोक्ती म्हणतात. आणि जसंच्या तसं आहे त्याला काय म्हणतात? वस्तुस्थिती म्हणतात. मग मला सांगा, ज्ञानोबांनी या ठिकाणी जी मांडणी केली आहे, रचना केली आहे या ओवीमध्ये की देखा नवलतया प्रभूचे, अद्भुत प्रेम भक्ताचे जे सारथ्यपण पार्थाचे करीत असते. पार्थ नाम अर्जुन, आणि त्या अर्जुन हा भक्त आहे आणि त्या भक्ताचं भगवान परमात्मा सारथ्यपण करतो. हा नवलाव आहे. मग हा नवलाव सांगत असताना या ठिकाणी ज्ञानोबा तुम्हा आम्हाला वस्तुस्थिती सांगतात की अतिशयोक्ती सांगतात? माझा प्रश्न असा आहे. ज्ञानोबा यांचं हे ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून तुम्हा आम्हाला जे सांगणं आहे
ते वस्तुस्थितीचं सांगणं आहे की अतिशोक्तीचं सांगणं आहे, याचा खुलासा करणं फार महत्त्वाचं आहे बरं का. मी तुम्हाला सांगून गेलो की वस्तुस्थिती त्याला म्हणतात की जशीच्या तशी स्थिती मांडणं, याला काय म्हणतात, वस्तुस्थिती म्हणतात. आणि ही एखादी गोष्ट जशीच्या तशी नसताना ती वाजवीपेक्षा फुगून सांगणं, त्याला काय म्हणतात, अतिशोक्ती म्हणतात. बघा, तुम्हाला उदाहरण पटवून देईन म्हणजे तुमच्या लक्षात येईल. असं म्हणतात की दोघे मित्र होते, छोटे होते, 5वीला असतील, 5वीला, आणि शिकायला ते शहराच्या ठिकाणी होते. आणि मे महिन्याच्या सुट्ट्या लागल्या, आणि मे महिन्याच्या सुट्ट्या लागल्यानंतर आपल्या आपल्या गावी ते परतले. आणि आपल्या गावी परतल्यानंतर अर्थात आपल्या आजोळी गेले, आईच्या गावी गेले, आजी आजोबांकडे ते राहिले. आणि महिनाभर तिथे रमल्यानंतर त्यांना विविध प्रकारचे त्या ठिकाणी अनुभव आले. कोणी तलावामध्ये पोहायला जातो, कोणी आंब्याच्या झाडावर चढून आंबे तोडायला जातो, कोणी विविध प्रकारचे खेळ खेळतो. आणि अशा प्रकारचे अनेक प्रकारचे अनुभव घेऊन ते ज्यावेळेस पुन्हा शहराच्या ठिकाणी आले, आणि शहराच्या ठिकाणी आल्यानंतर पुन्हा आपल्या त्या शहराच्या मैदानात एकत्र आल्यानंतर मग त्या दिवशी ते काय खेळणार नाही लगेच, मग त्यांच्यामध्ये पुन्हा गप्पा सुरू होतात. मग तो सांगेल की मी माझ्या मामाकडे गेलो होतो, मी माझ्या मामाकडे गेलो होतो, मी माझ्या आजोबांकडे गेलो होतो. आणि त्या ठिकाणी त्यांना आलेला अनुभव ते सांगतात. त्यावेळेस एका त्या छोट्या मित्राने त्याचा अनुभव आपल्या दुसऱ्या मित्राला सांगितला, अरे मी माझ्या आजोबांच्या गावी गेलो होतो, माझ्या आजोबांनी, बरं का, माझ्या आजोबांनी त्या ठिकाणी, माझे आजोबा शेतकरी आहे, माझे आजोबा त्या ठिकाणी शेतकरी आहेत. आणि शेतकरी असल्या कारणाने मोठ्या प्रकारची ते शेती करतात. आणि शेती ही एक प्रकारची शेती नाही आहे, अनेक प्रकारच्या शेती आहेत. आणि त्या शेती करत असताना माझ्या आजोबांनी विशिष्ट प्रकारची अशी शेती केली आहे. म्हणजे कसली शेती केली आहे, तर बटाट्याची शेती केली. बटाट्याची शेती केली. सामान्यपणे लोक जशी बटाट्याची शेती करतात तशी माझ्या आजोबांनी देखील बटाट्याची शेती केली आहे. परंतु ते बटाटे पिकवताना त्यांची पद्धत मात्र फार वेगळ्या प्रकारची आहे. असं म्हणतात, एका शेतामध्ये माझ्या आजोबांनी असे बटाटे पिकवले आहेत, असे बटाटे पिकवले आहेत बरं का, एकच असा बटाटा पिकवलाय की तो एक बटाटा पोत्यामध्ये घालत असताना 100 किलोचं एक पोतं असतं. परंतु तो बटाटा त्या पोत्यामध्ये भरत असताना 100 किलोची 10 पोती कापून त्याचं एकच पोतं बनवावं लागतं, तेव्हा तो बटाटा त्या एका पोत्यामध्ये मावतो. म्हणजे एवढ्या प्रकारचं विकसित तंत्रज्ञानाची त्यांनी बटाट्याची शेती केली आहे. एवढा मोठा बटाटा आणि एकच बटाटा त्यांनी पिकवलाय एका शेतामध्ये, आणि एवढा मोठा 100 किलोला, वास्तविकता 100 किलोच्या बटाट्यांना जो एक पोता लागतो, ते पोते 10 पोते कापायचे म्हणजे 1000 किलो, म्हणजे 1 टनचा एक बटाटा. एवढ्या प्रकारचे म्हणजे बटाटे त्यांनी पिकवले, एकच बटाटा. आता दुसरा मित्र म्हणतो की बाबा तुझ्या तर आजोबाचं काही नाही, परंतु माझ्या आजोबाने फॅक्टरी उघडली आहे, फॅक्टरी, आणि ती फॅक्टरी कढईची, बरं का. माझ्या आजोबांनी देखील फॅक्टरी उघडली आहे भांड्यांची, पण त्या याच्यामध्ये कढई ते बनवतात. आणि त्यांनी देखील एकच कढई बनवली आहे, आणि ती एक कढई उचलण्याकरता 2500 कामगार लागतात. एकच कढई उचलण्याकरता किती कामगार लागतात? 2500 कामगार लागतात. एवढी मोठी कढई बनवली. हा पहिला विचारतो, का रे तुझ्या आजोबांनी एवढी मोठी कढई कशाला बनवली? अरे म्हटले, तुझ्या आजोबांनी जो 1 टनाचा बटाटा पिकवला ना, त्याचे बोलली खिचडी बनवण्याकरता. आता मला सांगा, या 2 मित्रांमध्ये हा जो संवाद चाललेला आहे, हा संवाद खरा आहे का? हा संवाद खरा नाही आहे. म्हणजे नसलेली गोष्ट असलेली भासवून घे ज्यावेळेस सांगितलं जातं बरं का, त्याला वस्तुस्थिती म्हणत नाही, त्याला काय म्हणतात? अतिशयोक्ती म्हणतात बरं का.
त्याला काय म्हणतात, अतिशयोक्ती, जी घटना घडलेली नाही बरं का, आणि ती वाजवीपेक्षा फुगून सांगितल्यानंतर त्याला काय म्हणतात, अतिशयोक्ती म्हणतात. म्हणजे त्यांचं जे सांगणं आहे ते यथार्थ नाही, खरं नाही, ते अतिशयोक्तीच आहे, फुगलेलं आहे. म्हणजे माझ्या मामाने एवढा मोठा साखरपुडा केला ना की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याचं वर्णन करता येणार नाही. आता काय केलं असतं हा फक्त स्वतःची बडाई मारण्याकरता ते सांगत असतो, पण ते काय खरं असतं का, नसतं. प्रत्येक माणसाला आपली वाहवा करण्याची सवय आहे, म्हणजे अतिशयोक्ती प्रकट करण्याची सवय आहे. तसं या ठिकाणी ज्ञानोबा देखील सांगतात, देखा नवलतया प्रभूचे, अद्भुत प्रेम भक्ताचे, जे सारथ्यपण पार्थाचे करीत वसे. मग ज्ञानोबायांचं जे म्हणणं आहे, ज्ञानोबायांचं जे सांगणं आहे ते वस्तुस्थितीच आहे की अतिशयोक्तीच आहे, कारण ही देखील गोष्ट आपल्याला पटवून घ्यावी लागेल. देखा नवलतया प्रभूचे, आता लक्षात ठेवा, या ठिकाणी ज्ञानोबराय भगवान परमात्म्याला संबोधन करताना प्रभू असं म्हणतात बरं का. प्रभू कोणाला म्हणतात बरं का, प्रभू म्हणजे ज्याची सर्व जगतावरती सत्ता आहे त्याला प्रभू म्हणतात. सामर्थ्यात ज्याचं सामर्थ्य आहे, किती सामर्थ्य आहे, भगवान परमात्मा त्याचं वर्णन करतात. गतिर भरता प्रभू साक्षी, निवास शरणम स्रुवत, प्रभव प्रलय स्थानम, निधानम बीजमव्यम. म्हणजे ज्या भगवान परमात्म्याची सत्ता सर्व जगतावरती चालते, नवे नवे, ज्याच्या सत्तेशिवाय वृक्षाचं पान देखील हालत नाही, वृक्षाची ही पान हाली ज्याची सत्ता, ज्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पान देखील चालत नाही, असा तो भगवान परमात्मा सर्व सत्ताधीश आहे बरं का. अहो या विश्वाचा निर्माता आहे तो, जेने हे विश्व निर्मिले. महर्षी देवा संस्थापिले, 21 स्वर्गात धरिले, सत्ता मात्रे आपुलिया. नवे नवे, त्या भगवान परमात्म्याच्या एका रोमामध्ये अनंत ब्रह्मांड आहेत, अनंत ब्रह्मांडे एका रोमी ऐसे धेंडे. मी भगवान परमात्म्याचं सामर्थ्य सांगतो बरं का. भगवान परमात्म्याला या ठिकाणी प्रभू म्हटलेलं आहे या ठिकाणी बरं का. प्रभू म्हणजे मालक, प्रभू म्हणजे सर्व सत्ताधीश. अहो ज्याच्या सत्तेशिवाय काही चालत नाही, ज्याच्या सत्तेशिवाय काही हालत नाही, ज्याच्या सत्तेशिवाय काही बोलत नाही बरं का. हा, समुद्रा रेखा नोलांडावी, पृथ्व्या भूते व्हावी, त्याची आज्ञा आहे बरं का. मियाची नियमेला साता, काळू ग्रासित असे भूता. म्हणजे काळ देखील जेव्हा भूतांचा ग्रास करतो ना, हा, तर त्याच्या सत्तेशिवाय नाही, त्याचा आदेश असेल त्यावेळेस काळ देखील ते कार्य करत असतो. असा सर्व सत्ताधीश भगवान परमात्मा, या जगाचा चालक भगवान परमात्मा आहे, या जगाचा मालक भगवान परमात्मा आहे. ऐकताय ना तुम्ही, म्हणजे तो देव या जगाचा मालक आहे. आता पुढे ऐका, अर्जुन हा भक्त आहे, ऐका, अर्जुन हा भक्त आहे आणि भगवान परमात्मा भगवान आहे. भक्त हा सेवकाच्या ठिकाणी असतो आणि भगवान परमात्मा हा मालकाच्या ठिकाणी असतो. ऐकताय ना तुम्ही, भगवान परमात्मा हा मालकाच्या ठिकाणी असतो आणि भक्त हा सेवकाच्या ठिकाणी असतो. मग मला सांगा, साधं तुम्हाला मी उदाहरण सांगतो, मालकाने सेवकाची चाकरी करावी की सेवकाने मालकाची चाकरी करावी? जरा कमेंटमध्ये मला कोणी सांगेल, सांगा. म्हणजे मालकाने सेवकाची चाकरी करावी की सेवकाने मालकाची चाकरी करावी? अहो साधारण व्यवहाराचा नियम असा आहे की सेवक जो असतो ना, तो मालकाची सेवा करत असतो, मालकाची चाकरी करत असतो आणि मालक हा त्याची सेवा घेत असतो. पण महाराज इथे आता मी तुम्हाला सगळं सांगितलं, विवेचन सांगितलं की भगवान परमात्मा सर्व सत्ताधीश आहे, अखिल कोट ब्रह्मांड नायक आहे, चालक आहे, मालक आहे, सर्व सत्ताधीश आहे. हे सगळं काही घडतं, हे सगळं काही चालतं त्याच्या सत्तेने चालतं. मला सांगा, असा सत्ताधीश भगवान परमात्मा मालक चालक आहे आणि जर अर्जुन हा भक्त सेवक आहे, परंतु इथे ज्ञानोबा सांगतात, देखा नवलतया प्रभूचे, अद्भुत प्रेम भक्ताचे, जे सारथ्य पण पार्थाचे करीतो असे भगवान परमात्मा
पार्थ नाम अर्जुनाचा सारथी झालाय. मला सांगा, घोडं कोणी हाकलावे? घोडे चाकराने हाकलावे की मालकाने हाकलावे? रथ कोणी चालवा? रथ कोणी चालवा? रथ हा चाकर चालवत असतो ना, आणि मालक त्याच्यामध्ये बसत असतो. मग या ठिकाणी तर भगवान परमात्मा अर्जुनाचं रथ हाकण्याचं काम करत असतात आणि अर्जुना रथामध्ये निवांत बसलेला आहे. तुम्हाला काय वाटतं या ठिकाणी? विरोधाभास आहे. इथे वेगळं आहे. इथे मालक चाकरी करतोय आणि सेवक मालक होऊन रथात बसलेला आहे. बघा विवेचन बघा ज्ञानोबांचं. म्हणून ज्ञानोबांनी शब्दाची रचना करताना सुरुवातीच्या पदामध्ये सांगत असताना ओवीला 4 पद असतात. ओवीचा विचार केला ना तर ओवीला 4 पद असतात, म्हणजे 3.5 पदाची ओवी असते. त्याच्यातल्या पहिल्या पदामध्ये देखा नवल असा जो शब्द आहे, देखा नवल, तर नवल हा जो शब्द आहे, नवल ज्ञानोबांनी म्हणून नवल टाकलाय बरं का. आपण ओवी करता साधारणपणे पाहतो, पण नवल शब्द का टाकलाय किंवा नवलाव हा शब्द ज्ञानोबांनी का वापरावा, त्याचं कारण नवलाव का सांगतात ते या ठिकाणी अखिल कोट ब्रह्मांडाचा चालक, अखिल कोट ब्रह्मांडाचा मालक हा धनी. बघा ना, भक्त असणाऱ्या अर्जुनाचा, सेवक असणाऱ्या अर्जुनाचा महाराज काय करतोय? रथ हाकतोय. हा नवलाव आहे की नाही? हा नवलाव आहे ना महाराज. ही नवलपरी ज्ञानोबा सांगतात आणि तुम्ही आम्ही अर्थाच्या पाठी न गेल्यामुळे सहज आपल्याकडनं ही ओवी निघून जाते, परंतु त्याचा गर्भित अर्थ आहे बरं का. परंतु या ठिकाणी सांगत असताना हा नवलाव सांगितलाय बरं का. मग ही ज्ञानोबरांची अतिशयोक्ती आहे की वस्तुस्थिती आहे? आता प्रश्न मी उपस्थित करतो बरं का. आणि व्याख्यान करायचं हेच फार महत्त्वाचं आहे. आपण प्रश्न उपस्थित देखील करावा आणि त्याचं उत्तरही दिलं पाहिजे. व्याख्यानाचं असं महत्त्व सांगताना सांगतात, पदच्छेदो पदार्थोक्ती विग्रहो वाक्य योजनम आक्षेपस्य समाधानम व्याख्यानम पंचलक्षणम. व्याख्यानाची 5 लक्षणं सांगत असताना असं म्हणतात, पदच्छेदो पदाचा छेद करता आला पाहिजे, पदार्थोक्ती बरं का त्याचा अर्थ सांगता आला पाहिजे, पदच्छेदो पदार्थोक्ती, विग्रहो त्याचा विग्रह करता आला पाहिजे, वाक्य योजनम वाक्यांची रचना करता आली पाहिजे, आक्षेपस्य समाधानम शंका उत्थापन करता आली पाहिजे आणि उत्थापन केलेल्या शंकेचं समाधान देखील करता आलं पाहिजे. या न्यायाने मी असं म्हणतो की मी नवलावा शब्द वापरलाय बरं का. तर नवलपरी तर मी तुम्हाला सांगितलीच की मालक असणारा भगवान परमात्मा सेवक असणाऱ्या अर्जुनाची काय करतो? चाकरी करतो. पण आधी तुम्हाला सांगितलं की ही अतिशोक्ती आहे की वस्तुस्थिती आहे, तर ही अतिशोक्ती नाही, ही वस्तुस्थिती आहे. का असं का करावं बरं का? कारण लक्षात ठेवा, भगवान परमात्मा ज्यावेळेस एखादी विरोधाभासाची गोष्ट होती ना त्यावेळेस त्या माणसाला वेडा म्हणतात. एखादा माणूस व्यवहाराच्या विरुद्ध गोष्टी करत असते ना तेव्हा त्या माणसाला काय म्हणतात? वेडा म्हणतात. वेडा म्हणजे भगवान परमात्मा अर्जुनाची म्हणजे चाकराची सेवा करतो प्रभू असणारा भगवान परमात्मा, हा मग वेडा झाला ना. वेडा झाला लासावाला भक्तीशी. वेडा झाला लाचावाला भक्तीशी. तो भगवान परमात्मा भक्तीला लाचावला वेडा झाला बरं का. आणि जे कधीही न केलेलं काम भगवान परमात्म्याने बरं का सगुण रूप धारण करून त्या भक्तांची अनेक कामं त्यांनी केलेत. अर्जुनाचंच काय, परंतु अशी पुराणामध्ये अनंत उदाहरणं सांगता येतील की त्या सेवकांची अनेक विविध कामं त्या भगवान परमात्म्याने भक्तीच्या काठी, भक्तीच्या पोटी आणि सगळी त्या भगवान परमात्म्याने केले आहेत. अनंत अशी कार्य आहेत, अनंत अशी कामं आहेत की सामान्य असणारा तो भक्त, परंतु त्या भक्ताच्या भक्तीला प्रतिसाद अत्यंत श्रद्धेने आणि अत्यंत त्याच्या न म्हणे उच्चिष्टात वा थोडे, तुका म्हणे भक्ती पुढे का तर थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळात याला. आणि अर्जुनाच्या संबंधाने भगवान परमात्म्याने हे का करावं? तसा जर विचार केला, अर्जुनाच्या संबंधाने अनेकविध गोष्टी आहेत. भगवान परमात्म्याने हे अर्जुना करताच का केलं? किंवा असाही प्रश्न टाकता येईल की भगवान परमात्म्याने अथांग व्यापक असणारं जे तत्वज्ञान ते अर्जुनालाच का सांगितलं? गीता ही भगवान परमात्म्याने तिचं प्रकटीकरण बरं का ते अर्जुनाकरिताच का सांगितलं? तर त्याचं कारण असं आहे, सांगण्याकरता देखील महाराज ऐकणारा असायला पाहिजे ना त्या
बुद्धीचा, त्या मतीचा. अर्जुनाविषयी सांगतात ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी म्हणजे इतकी बरं का, त्या ओव्या इतक्या रुचकर आहेत ना, वाचता वाचता अशी भाव समाधी लागते, आत्मसमाधी लागते बरं का. माणूस तल्लीन होतो बघा. ज्ञानोबरांनी ती ज्ञानेश्वरी, ती जी गीता ती अर्जुनाकरताच का सांगितली सांगताना असं म्हटलेलं आहे की सुमनु आणि शुद्धमती अनिंदकू अनन्य गती गौप्यहितया प्रतीनं चावेजी सुखी. मला सांगा, जे तत्वज्ञान आहे हे गुज गोष्ट आहे, गुह्य गोष्ट आहे. आणि ही गुह्य असणारी गोष्ट, गुह्य असणारं तत्वज्ञान भगवान परमात्म्याने अर्जुनाला सांगितलं. का सांगितलं तर ते सांगण्याकरता ती जी भूमिका पाहिजे, ती भूमिकेने परिपूर्ण अर्जुन होता. सुमनु, अर्जुनाचं मन सुमनु म्हणजे चांगलं मन होतं. सु म्हणजे चांगलं, मन म्हणजे मन. सुमनाचा होता म्हणजे तो चांगल्या मनाचा होता. सुमनु शुद्धमती, तो चांगल्या बुद्धीचा होता. सुमनु शुद्धमती अनिंदकू, तो कुणाची कोणत्याही प्रकारचा निंदा करणारा नव्हता. अनिंदकू अनन्य गती, आणि ज्याच्याकडे हे श्रवण करायचं आहे त्याच्याविषयी इतका तो अनन्य होता बरं का, इतका तो श्रद्धायुक्त होता, इतका तो प्रेमयुक्त होता. असं म्हणतात की अर्जुनाच्या रोमारोमातून म्हणजे कृष्णाचा एवढा धावा करायचा की त्याच्या रोमारोमातून कृष्ण 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 असा झोपला असताना काय करायचा, हा आवाज बाहेर, ध्वनी बाहेर पडायचा. कृष्ण कृष्ण असा ध्वनी बाहेर पडायचा. अहो, भगवान परमात्मा अर्जुनाकरता इतका वेळ, म्हणून भक्ताच्या मनात ज्या ज्या मनोकामना होतील महाराज, त्या मनोकामना भगवान परमात्म्याने पूर्ण केलेल्या आहेत. होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ती इच्छा, म्हणजे भक्तांनी जी जी इच्छा करावी बरं का, आणि भगवंतांनी ती पूर्ण करावी. अहो, हेच काय अत्यंत सामान्य, त्या सामान्य इच्छा भगवान परमात्म्याने पूर्ण केल्यात. अहो, सांसारिक इच्छा पूर्ण केल्यात. असं म्हणतात भगवान कृष्ण परमात्मा आणि अर्जुन आणि एकदा रथामध्ये बसून आणि वनामध्ये गेले असताना बरं का, वनामध्ये गेले असताना अचानक काही वेळापुरते भगवान परमात्मा त्यांच्यापासून बाजूला झाले आणि वसंत ऋतूचा समय होता. वनवल्ली सर्वत्रकडे हिरवीगार अशी पसरली होती. अत्यंत मनमोहक असं वातावरण होतं बरं का. आणि अर्जुनाला असं वाटलं की या ठिकाणी माझी बायको जर सुभद्रा असती तर, अंतःकरणामध्ये अशी इच्छा निर्माण झाली की इथे जर माझी बायको सुभद्रा असते, किती मनमोकळेपणाने आनंदाने मी तिच्याशी बोललो असतो, प्रेमाने गप्पा मारल्या असत्या. महाराज, अशा प्रकारची इच्छा त्याच्या अंतःकरणात धारणा व्हावी आणि भगवान परमात्म्याने सुभद्रेचं रूप धारण करून त्या ठिकाणी यावं. मला सांगा, याच्याकरता अंतःकरणात तेवढी भक्ती असावी लागते बरं का. अंतःकरणात तेवढा भगवान परमात्म्याविषयी भाव असावा लागतो. अर्जुनाची घोडी धुतले अनंते संकटे बहुती निवारली. मी अर्जुन हा विशेष घेऊन पुढे बोलतो बरं का. म्हणजे संत महात्म्यांनी जे काय दाखले दिले आहेत, वाङ्मयामध्ये जे काही प्रमाण दिले आहेत, त्या अनुषंगानेच बोलतो. हो, अनेकविध अशी उदाहरणं आहेत की त्या अनुषंगाने भगवान परमात्मा त्यांना साह्यभूत झालेला आहे. भगवान परमात्म्याने त्यांचे अनेक संकट निरसन केले आहेत, अनेक संकटातून त्यांना मुक्त केलेलं आहे. एका ठिकाणी व्यास महर्षीने असं म्हटलेलं आहे, ज्ञानोबा पुरावा देताना सांगतात की पांडवांप्रती अर्जुनाचं प्रेम, पांडवांप्रती भगवान कृष्ण परमात्म्याचं प्रेम का. ज्ञानोबराय आपल्या हरिपाठामध्ये सांगतात, ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुणा द्वारकेचा राणा पांडवा घरी. बघा, आपल्याला आपण सहज ते बोलून जातो बरं का, पण हे जे शब्द आहेत बरं का, ह्या ज्या रचना आहेत, हे संतांची जे बोल आहेत बरं का, त्याच्यावरती अत्यंत सूक्ष्म रीतीने चिंतन करण्याची गरज आहे बरं का. त्या शब्दांवरती निष्ठा असली पाहिजे, त्या शब्दांवरती प्रेम असलं पाहिजे बरं का. संतांचं हेच खरं म्हणजे उष्ट आहे बरं का. आणि हे उष्ट आपण सेवन करायचं आहे बरं का. संत महात्मे ग्रंथरूपाने आपल्या पुढे आहेत बरं का, ते ग्रंथरूपाने उरलेले आहेत आणि त्या ग्रंथाच्या रूपाने त्यांनी जे विचार मांडले, ते विचार आत्मसात करायचे आहेत, ते विचार चिंतनात घ्यायचे आहेत आणि त्या विचाराप्रमाणे आपलं जीवन मांडायचं आहे. त्या विचारांचं आपल्या मनाला वेड लावायचं आहे, ते विचार आपल्या मनामध्ये रोवायचे आहेत, त्या विचारांचा आपल्या मनाला छंद लावायचा आहे बरं का. त्या विचाराने आपल्या जीवनामध्ये
असा काही बदल होईल, आपल्या जीवनामध्ये भक्ती निर्माण होईल, आपल्या जीवनामध्ये ज्ञान निर्माण होईल, आपल्या जीवनामध्ये वैराग्य निर्माण होईल, आपल्या जीवनाला साधू संगतीचा वेळ लागेल. कारण संगती फार महत्वाची आहे. पतन उद्धार संघाचा महिमा, संघाचा फार मोठा महिमा आहे. माणसाचा पतन अथवा उद्धार हा संगतीवरती फार निर्भर करतो बरं का. मग त्याच्याकरता ती जीवनामध्ये उतरण्याकरता संतांच्या संगतीत जाणं, अर्थात संतांच्या संगतीत जाणं म्हणजे संत विचारांना आत्मसात करणं, संत वाङ्मयाला जवळ करणं बरं का. आणि संत वाङ्मयाचं वाचन जे करत असतील किंवा संत वाङ्मयाचं ज्या ठिकाणी त्यांनी पीठ मांडलंय, जी रचना मांडलंय, आज या ठिकाणी हा जो ओझरकर फड आहे यांनी देखील संत विचारांची मेजवानी या ठिकाणी महिनाभर मांडलेली आहे बरं का. आणि त्यांनी ज्यावेळेस हरिभक्तीपरायण आमचे परममित्र नरेश दादा यांच्या माध्यमातून त्यांनी सांगितलं, पाचारण केले की महाराज तुम्ही त्या ठिकाणी फडावरती, ओझरकर फडावरती आणि 1 तास बोलाल का. म्हटलं का नाही नरेश दादा बरं का, आपला तो जोगच आहे ना, आणि ज्याचा जो जोग आहे ना त्याने तो जोग सांभाळावा बरं का. जो इंजिनियर आहे ना त्याने इंजिनियरचं काम जसं तसं करावं, जो आर्किटेक्ट आहे ना त्याने आर्किटेक्टचं काम जसं तसं करावं, जो कीर्तनकार आहे ना त्या कीर्तनकाराने आणि आपल्या पद्धतीने आपलं काम करावं बरं का. ही सेवा आहे, काम नाही, ही सेवा आहे. आणि हे सेवा करण्याचं महत् भाग्य माझ्या वाट्याला या ओझरकर फडाने आणलं. मी त्या ओझरकर फडाचा फार ऋणी आहे की या माध्यमातून मला बोलण्याची एक संधी तुम्ही या ठिकाणी उपस्थित करून दिली. आणि ज्ञानोबरांची ही नवलावाची भाषा सांगत असताना आता थोडक्यात मी असं सांगतो की ज्ञानोबरांना देखा नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे, जे सारथ्यपण पार्थाचे करत असे. ज्ञानोबर म्हणतात की तुम्ही नवलाव पहा की जो अकोलकोटी ब्रह्मांड नायक, चालक, मालक, प्रभू असणारा तो भगवान परमात्मा आणि सेवक असणाऱ्या अर्जुनाचं सारथ्यपण करतो बरं का. आणि ही एक अद्भुत घटना आहे बरं का. आणि या अद्भुत घटनेचे मानकरी तुम्ही आम्ही सर्वजण व्हावे बरं का, अशी भगवान परमात्म्याच्या चरणी प्रार्थना करून बरं का अर्जुनाच्या पंक्तीला आपण देखील बसावं बरं का. हे जे गीतेचं सांगणं आहे किंवा ज्ञानेश्वरीमध्ये ही जी भक्ताची लक्षणं दिली आहेत, ही लक्षणं वाचण्याकरता नाही आहेत, ही लक्षणं ऐकण्याकरता नाही आहेत, ती लक्षणं आत्मसात करण्याकरता आहेत. जे चिन्ह सांगितलेले भक्तांची बरं का, ती भक्तांची चिन्ह आत्मसात करावी, संतांची चिन्ह आत्मसात करावी बरं का. जशी ती भिंगुरटी असते, भिंगुरटी सुरवंटाच्या रूपाने बरं का, त्या भिंगुरटीचं ध्यान करता करता तिला पंख फुटतात आणि बरं का ती आकाशात जशी भरारी घेते, तसं आपण देखील संतांच्या विचाराचं चिंतन करायचं असते बरं का. आपण या जगामध्ये हरवलो आहोत ना, म्हणून संतांचा विचार जर आत्मसात केले, संतांचे विचार ऐकले, श्रवण केले, बोलले बरं का, तर आपला हरवलेला आत्मभाव आपल्याला सापडेल. तैसे हरपले आपणापे पहावे, ते संता ते पाहता गिवसावे, म्हणून वाणावे ऐकावे तेची सदा. म्हणून त्या संतांचं चिंतन करा, त्या संतांचं स्मरण करा, त्यांच्या कथा ऐका, ज्याच्याने आपल्या जीवनाचा कल्याण होईल, उद्धार होईल आणि आपलं जीवन त्या भगवान परमात्म्याच्या चरणी मार्गस्थ होऊन त्याच्या चरणापाशी, त्याच्या लोकापाशी विलीन होईल. असं या ठिकाणी शब्द मांडून, ना तरी बालक बोबडा बोली, का वाकुडा विचुका पावली, ते चोजकुरणी माऊली रिझिजेवी. तुम्ही विशाळ उदार अंतकरणाने आणि फडाची मंडळी या ठिकाणी मला बोलवलं, पाचारण केलं. माझ्या मुखातून काही जर सदोष शब्द निघाले असतील तर त्याचा त्याग करा, आणि चांगले असतील ते माझ्या श्रीगुरूंचं, माझ्या आईवडिलांचं असं समजून आणि त्याचा स्वीकार करा. असं म्हणून या ठिकाणी न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे तुम्ही ते विनोद असे या ठिकाणी एक प्रार्थना करून आणि सेवेला पूर्णविराम. कुंडली कवरदा हरिविठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, गुरुवर्य शंकर बाबा शारकर महाराज की जय, वैकुंठवासी गुरुवर्य ओझरकर महाराज की जय, स्वानंद सुखनिवासी जोग महाराज की जय. वासुदेव हरी, वासुदेव हरी, वासुदेव हरी.